अत्यंत योग्य पद्धतीने आणि अत्यंत धारदार अशा प्रकारचा युक्तिवाद काल शिवसेनेचे वकील कायदेपंडित कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. विधिमंडळातला पक्ष किंवा विधिमंडळातला गट आमदारांचा फुटला म्हणून मूळ पक्ष फुटला आणि मूळ पक्षात फूट पडली असं मानता येत नाही. हे त्यांनी मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठाला पटवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी काल दिवसभर ह्या सुप्रीम कोर्टामध्ये होतो. मी ऐकत होतो. मीही न्यायालयाच्या समोर म्हणजे त्या घटनापीठासमोर मी उभा होतो ऐकत. अनेक शंका ज्या होत्या न्यायालयाच्या मनात, सुप्रीम कोर्टाच्या मनात, त्याचं निरसन त्यांनी आमच्या वकिलांकडून करून घेतलं. अशा प्रकारे एका चिन्हावर निवडून आलेले लोक कोणत्याही कायद्याचं, संविधानाचं, 10th शेड्यूलचं बंधन न पाळता दुसऱ्या पक्षात जाऊन सत्तेत घुसू लागले तर या देशातली लोकशाही आणि संविधानाला कोणताही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून न्यायालयानं आता पुढाकार घेऊन त्यांच्यावर कायद्याची बंधनं टाकायला पाहिजे. शिवसेना हा पक्ष अजिबात फुटलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळ पक्षात नक्कीच फूट पडली, काही आमिषापोटी, काही लोभापोटी. आणि म्हणून पक्ष हा फुटलेला नसून मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिवसेनेकडेच राहायला हवं किंवा राहील अशा प्रकारची भूमिका काल आमच्या वतीनं मांडली. आणि सर्वोच्च न्यायालयानं अनेक प्रश्न विचारले शिवसेनेच्या घटनेविषयी, रचनेविषयी, आणि त्यांचं पूर्ण समाधान आमच्याकडून करण्याचा प्रयत्न झाला. हा एक ऐतिहासिक खटला देशाच्या लोकशाही संदर्भात सुरू आहे. देशातल्या संविधानाविषयी सुरू आहे याची जाणीवसुद्धा सर्वोच्च न्यायालय आहे. हे काल मी त्यांच्याकडे पाहत असताना किंवा त्यांचं निरीक्षण करताना मला जाणवलं की आपल्या पुढे या देशातला एक ऐतिहासिक खटला सुरू आहे. या खटल्यातल्या निर्णयामुळे देशातल्या लोकशाहीवर दूरगामी परिणाम होणार आहे. हे सुद्धा मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि त्यांचे जे 2 सहकारी होते, न्यायमूर्ती मोहना आणि न्यायमूर्ती बागची, यांच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. कायदा त्याचं काम करेल, संविधान काम करेल. आम्ही ज्याने बेईमानी केली, ज्याने घटनेशी द्रोह केला, त्यांना कायद्याच्याच माध्यमातून संपवू याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतलं अलीकडच्या काळामध्ये, प्रहार मला वाटतं, त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं TMC प्रमाणे. या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू आहे. आता लवकरच पुत्री गटाचे नेते हे दिल्लीला येतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करतील. पण जर संविधान मान्य केलं आणि निवडणूक आयोगाने दिलेला चुकीचा निर्णय, दबावाखाली दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला तर महाराष्ट्राच्या जनतेचा आणि या देशातील लोकशाहीचा मोठा विजय असेल. सर, काल बोलताना कपिल सिब्बल यांच्याकडनं हाही मुद्दा उपस्थित केला गेला की ज्या पद्धतीनं पक्ष फोडला हा प्री प्लॅन वाटतो. ज्या पद्धतीने ते सुरतला गेले, तिथं एकाच हॉटेलमध्ये राहिले, नंतर गुवाहाटीची ट्रिप आणि भाजपनं केलेली त्यांना पुरवलेली रसद, हा मुद्दा सिब्बल यांच्या वारंवार पुत्री गटाचे नेते शिंदे हे वारंवार सांगत होते आमच्या मागे महाशक्ती आहे. याचा त्याने उल्लेख केला.
आमच्या मागे महाशक्ती आहे, त्याच्यामुळे आमचं कोणी वाकडं करू शकणार नाही, हे सुद्धा न्यायालयाच्या रेकॉर्डवरती आलेलं आहे. एकाच वेळेला सगळे सुरतला जाणं, सुरतवरून गुवाहाटीला जाणं, तिथून गोव्याला येणं हा योगायोग नाही, हे सुद्धा सन्माननीय कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. सर, 2013 आणि 2018ला उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झाली होती, त्यापैकी एक नियुक्ती अयोग्य आहे असं इलेक्शन कमिशनचं म्हणणं होतं. त्यावरती कपिल सिब्बल यांनी सांगितलं की 2014ला नेतृत्वात उद्धव ठाकरेंच्या निवडणुका झाल्या, 2019लाही झाल्या, म्हणून ते निवडून आलेले लोकप्रतिनिधींचं काय? 2014-2019च्या निवडणुका या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच झाल्या आणि त्या नेतृत्वाखाली झालेल्या सरकारमध्ये सुद्धा हा फुटीरगट सामील होता. त्याच्यामुळे ही आयडियॉलॉजिकल किंवा वैचारिक फूट आहे असं मानता येणार नाही. 2014 साली आम्ही स्वतंत्रपणे लढून भारतीय जनता पक्षाबरोबर युती झाली, तेव्हा कुठे गेला होता यांचा वैचारिक लढा? अशा अनेक गोष्टी रेकॉर्डवरती आलेल्या. चलिए सर, ज्या पद्धतीनं कोर्टानं सरळ दुसऱ्या दिवशी सुनावणी लावलेली आहे, अपेक्षा आहे का ही सुनावणी कायमस्वरूपी कंटिन्युएशन असं राहील? कारण तुमचा मूळ आरोप असा असायचा की कोर्ट सुनावणीच घेत. आमचं ऐकून घेत नाही, पण आता आमचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आहे. काल कपिल सिब्बल यांना 2.5 तासाचा वेळ कोर्टानं दिला. कोर्ट उठेपर्यंत 4:30 वाजेपर्यंत कोर्टानं 2:30 वाजल्यापासून पुढला सगळा काळ हा आमचं म्हणणं ऐकून घेतलं. आजही 2 नंतर सुनावणी पुढे होणार आहे. आज बहुतेक कपिल सिब्बल यांचं म्हणणं संपेल, मग त्यांच्या वकिलांना संधी दिली जाईल आणि मला असं वाटतं की आता निर्णय अपेक्षित आहे. सर, रवींद्र धंगेकर जे आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेलेले आहेत, पूर्वी काँग्रेसचे नेते होते, त्यांनी म्हटलेलं आहे की भाजप सत्तेमध्ये जे आलेले आहे ते एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहीण योजनेमुळे. मला माहीत नाही ती कोणामुळे आली, पण प्रचंड भ्रष्टाचार या निवडणुकीत झालेला आहे आणि बहिणींना 1.5 हजार रुपये देऊन मतं विकत घेतली आणि त्यातील 92 लाख बहिणी या अपात्र ठरल्या. या सगळ्याचा हिशोब आता द्यावा लागेल. बोले राधेश्याम मोपलवार यांच्या कंपनीला 200 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे, माझी IAS अधिकारी आहे ना, त्याच्यावरती मी कसं काय बोलू? मोपलवार हे राज्य शासनामध्ये सार्वजनिक बांधकाम वगैरे खात्यात काम करत होते असे माझी माहिती आहे. ते समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ या दोन्ही मार्गांना खरं म्हणजे त्यांचं नाव द्यायला पाहिजे, तर मोपलवारांना अशी परिस्थिती. पण जेव्हा अधिकारी सरकारमध्ये काम करतात त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पण न्यायाधीशांना नंतर राज्यसभा मिळतात. हो, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ह्याच्यावरती उत्तर द्यावं लागेल. राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत, अत्यंत प्रामाणिक, सचोटीचे वगैरे जे आपण त्यांना म्हणतो, अत्यंत प्रामाणिक, सचोटीचे, नेक, इमानदार, त्यांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे ना. तुम्ही हा पक्ष विरोधी पक्षाला कसं काय विचारू शकता? जर अशा प्रकारे तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर कधीतरी हा प्रश्न सरकारच्या लोकांना विचारावा लागेल, डेप्युटी CMना विचारावा लागेल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल, राज्यपालांना विचारावं लागेल. समृद्धी महामार्गामध्ये आणि आता शक्तीपीठ महामार्गामध्ये हजारो कोटीचा घोटाळा झाला. ठेकेदारांकडून काम पूर्ण होण्याआधीच 25 ते 30 कोटी कमिशन घेण्यात आलेलं आहे आणि त्या हजारो कोटीमधून आमदार खासदार विकत घेतले गेले, हे सगळ्यांना माहिती आहे. अशा प्रकारच्या कामातून अनेक अधिकारी, अनेक ठेकेदार, अनेक राजकारणी हे इतके फुगलेले आहेत म्हणजे बेडकांचा बैल झाला, इतके फुगलेले आहेत. आता ह्या सगळ्यावरती आपल्या प्रामाणिक सचोटीच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. माझं काहीच म्हणणं नाही त्याच्यावरती. सर, मोहन भागवत आज जेनजी सोबत संवाद साधत आहेत. सगळ्या जेनजींना त्यांनी मुंबईत एकत्र बोलवले. नाही, जेनजीमध्ये कोण? हे सगळी भाजपा किंवा संघ परिवारातल्या नेत्यांची मुलं आणि नातवंड आहेत. मी जेनजी त्यांना मानतो जे जंत्रमंतरला आले, ज्यांनी सरकारविरुद्ध आक्रोश केला आणि आजही त्यांच्याविरुद्ध मोदींनी माफीचं नाटक करून सुद्धा, क्षमा देऊन सुद्धा अमित शहाचे पोलीस यंत्रणा त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना दमबाजी करतायत.
त्यांच्यावर गुन्हे दाखल करतायत. त्यातली एक रिया आहेर नावाची मुलगी काल राहुलजींना भेटली. अशी अनेक प्रकरणं आहेत. मोहनराव भागवतांनी या मुलांशी बोललं पाहिजे. आपल्या पदाधिकाऱ्यांच्या नातवंडाशी बोलून काय करणार ते चुकीचं आहे. राऊतांसारखं बोलण्यापेक्षा गुंग असलेलं, तुमच्यासारखं बोलण्यापेक्षा गुंग असलेलं, तुम्ही जसं बोलताय तसं बोलण्यापेक्षा गुंग असलेलं बरं. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी मग चांगलं आहे ना, मग तोंड शिवून घ्या. मग बोलताय कशाला? बोलू नका. आम्ही बोलतोय म्हणून ही लोकशाही जिवंत आहे. आम्ही बोलतोय म्हणून या देशामधलं संविधान जिवंत आहे. आम्ही बोलतोय म्हणून या देशामध्ये जाग आहे. आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलनं करतोय म्हणून लोकांना आशा आहे. लक्षात घ्या, आम्ही सुद्धा तोंड शिवून बसलो असतो तर हा देश इदी अमीनच्या ताब्यात गेला असता. जो आता मला जाताना दिसतोय तो आम्ही थांबवला आहे. सर, मोहन भागवत आज बोलिए। जेएनजी से मुलाकात करेंगे लगभग 2000 से, क्या कहेंगे? अरे ये बात बहुत अच्छी है. ये अगर पहली बात होती जंतर मंतर पर अगर मोहनराव भागवत आदरणीय सरसंघ चालक अगर जंतर मंतर पर आते अपने साथियों के साथ और वहाँ जो बच्चे अनशन को बैठे थे उनका दुख दर्द समझ लेते तो मैं उनका ज़रूर स्वागत करता. आप जिस जैन जी को मिल रहे हैं वो सभी बीजेपी और संघ परिवार के बेटे और पोते और नाती हैं. ये कौन सी जैन जी है? अगर जैन जी है तो जो जंतर मंतर पर जिसने लाठियाँ खाई है, टीयर गैस सहन किया है या पैलेट गन्स के हमला जिसने अपने शरीर पर लिया है, आप उनसे बात करनी चाहिए. कल एक लड़की दिल्ली में आकर राहुल गांधी जी से मिली है, मुंबई की, जिसका नाम है रिया आहिर, जिसने पुलिस की गाड़ी को रोका था और 20 बच्चे थे उनको रिहा किया था. उनसे बात करिए. ये जैन जी है, संघ परिवार के बेटे, बेटे के बेटे और पोते जो आज जमा हो गए, वो जैन जी नहीं है. सर, राहुल गांधी को बीजेपी सवाल उठा रही है. राहुल गांधी की जंतर मंतर में बात करते हैं, जो झारखंड में हो रहा है उस पर बात नहीं करते हैं. इससे साइलेंट क्यों है वो? यही मुझे नहीं लगता है कि राहुल जी साइलेंट है. मैं ये कभी नहीं मानूंगा कि जनता के या बच्चों के या युवाओं के समस्या के ऊपर राहुल जी कभी साइलेंट रहे. मैं ये नहीं मानता हूँ. झारखंड में एक सरकार है हेमंत सोरेन जी, वहाँ आंदोलन चल रहा है. सबसे पहली जिम्मेदारी वहाँ मुख्यमंत्री की है, हेमंत सोरेन जी की है. अगर बच्चे यहाँ आते हैं, अब वहाँ के बहुत से नेता जैन जी में आंदोलन में थे, मैंने वो नेहा पूरा को देखा है, वो वहाँ पहुँचे हैं और वो लोग जाएंगे. ज़रूरत पड़ी तो हम लोग भी जाएंगे. लेकिन बच्चों की तैयारी चाहिए कि अगर हमको वहाँ आना है या नहीं आना. वो एक इंडिपेंडेंट आंदोलन है. सर, राम टेम्पल पे अपोजिशन काफी सवाल उठा रही है. किरण रिजिजू ने बोला है कि जो अपोजिशन है वो एंटी लॉर्ड राम है, तो आप किस तरीके से देखते हैं? अच्छा, तो राम मंदिर में जो चोरी हुई है वो प्रो राम है और चोरी के ऊपर हमने आवाज़ उठाया तो हम एंटी राम है. ये कौन सा हिंदुत्व है भाजपा का, बीजेपी का? हम एंटी राम. आप चोरी करें राम के मंदिर में, दान पेटी की चोरी करे, तड़ावे की चोरी करे. हाँ, सीता माई का मंगलसूत्र चोरी हो गया, वहाँ से पूरे अलंकार चोरी हो गए. हमने आवाज़ उठाया तो हम एंटी राम. हाँ, और ये बड़े राम भक्त हैं चोरी करने वाले. अरे कौन सा हिंदुत्व आप पाल पोस रहे हो भाई? चलो, थैंक यू वेरी सर, मच. राहुल गांधी का छात्रों की कूच कार्यक्रम था, वो भी कैंसिल हुआ क्योंकि उन्हें परमिशन नहीं दी गई, वेन्यू पे परमिशन नहीं दी गई. उसे ही इमरजेंसी बोलते हैं. इमरजेंसी, आपातकाल, तानाशाही इसी को कहते हैं. आप राहुल गांधी से, लीडर ऑफ अपोजिशन से डर रहे हो. बहुत डरते हैं आप लोग. इस डर के मारे तो गृह मंत्री और प्रधानमंत्री जी नहीं आ रहे. अगर प्रयागराज का प्रोग्राम राहुल गांधी का रद्द हुआ है तो प्रधानमंत्री ने हस्तक्षेप करना चाहिए, गृह मंत्री ने हस्तक्षेप करना चाहिए उनकी सरकार में, या ऐसा आप मत करिए. ये लोकतंत्र के खिलाफ है.